नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. मंथली करंट अफेअर्स सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मे 2022च्या आंतरराष्ट्रीय ते प्रादेशिक घटना ज्या महत्त्वाच्या घडलेल्या आहेत त्या आजच्या जो आपलं लेक्चर आहे मे 2022च्या घडामोडीवर आधारित त्या लेक्चरमध्ये आपण आज आढावा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत मंथली करंट अफेअर्स सिरीजला आपण भरभरून प्रतिसाद देत आहात. नुकतीच माझी चालू घडामोडीची सहामाही आवृत्ती संपादक देवा जाधव प्रकाशित झालेली आहे. तर आपल्या सर्वांना विनंती आहे की ती आवृत्ती आपण आवर्जून वाचावी. आत्तापर्यंत जानेवारी 2022, फेब्रुवारी 2022, मार्च 2022, एप्रिल 2022चे मंथली करंट अफेअर सिरीजचे व्हिडिओ देखील प्रसिद्ध झाले, ते देखील आपण आवर्जून पाहावेत. येणारी जी काही राज्यसेवेची ऑगस्ट 2022 मधील जी परीक्षा आहे त्या परीक्षेकरिता सहामाही चालू घडामोडी पुस्तक आणि मंथली करंट अफेअर्सची व्हिडिओची जी काही सिरीज आहे ती देखील आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आज ज्या आपल्याला घटना पाहायच्या आहेत त्या मे 2022 मधील ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी सगळ्या घटनांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. यामध्ये प्राधान्याने आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, राष्ट्रीय घडामोडी असतील, प्रादेशिक घडामोडी असतील, क्रीडा घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील, महत्त्वाचे निधन वार्ता आहेत, काही समिती असतात, काही पुस्तके असतात, काही दिनविशेष आहेत, काही दिनविशेषचे थीम आहेत. अशा ज्या काही महत्त्वाच्या घटना मे 2022 मध्ये घडलेल्या आहेत त्या घटनाच्या संदर्भातला पूर्ण परीक्षाभिमुख पद्धतीचा मे 2022चा व्हिडिओ आपला असणार आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला जी घटना पाहायची की 2022 मध्ये जी IPL स्पर्धा पार पडली, सीझन 15व्या क्रमांकाची IPL स्पर्धा पार पडली. ती IPL स्पर्धा या संदर्भात आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं याच्या संदर्भातली माहिती पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल किंवा ती मॅच देखील पाहिली असेल. राजस्थान रॉयल्सचा गुजरात टायटन्स या संघाने पराभव केला आणि 15व्या IPLचा विजेता संघ ठरला गुजरात टायटन्स. आतापर्यंत IPL मध्ये 8 संघ होते. यावर्षी 2022 मध्ये नव्याने 2 संघाचा समावेश करण्यात आला, गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स. आणि पदार्पणामध्येच गुजरातनं पहिल्यांदा IPL स्पर्धा जिंकली. म्हणजे IPL स्पर्धेबाबत एक आपल्याला माहिती पाहिजे. मग याच्या आधी IPL बद्दल काय विचारले तर सर्वात महागडा खेळाडू कोण आहे असे विचारले, संघ त्याचे कर्णधार विचारले, आतापर्यंतचे विजेते कोण आहेत त्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय, IPLची सुरुवात कधी झाली, त्याचे जनक कोण, ह्या सगळ्या बाबी आतापर्यंत आयोगाने विचारून झालेल्या आहेत. येणाऱ्या परीक्षेमध्ये मग ती राज्यसेवेची असेल, कंबाईनची असेल किंवा इतर सरळ सेवेच्या परीक्षा असतील त्या परीक्षेत आपल्या या टॉपिकवर काय विचारलं जाऊ शकतं याच्या दृष्टीने आपल्याला माहिती पाहिजे. मग यात एक लक्षात घ्या, 15वी IPL स्पर्धा पदार्पणातच गुजरात टायटन्स संघाने राजस्थान रॉयल्स या संघाचा पराभव करून जिंकले. राजस्थान रॉयलनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 130 धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना गुजरात टायटन्स संघानं 18.1 षटकात 3 बाद 133 धावा केला. राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार जो आहे संजू सॅमसन आणि गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे तो हार्दिक पांड्या. या पद्धतीने तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. ह्या सीझन 15वी IPL जी आहे ह्या 15व्या IPL मधला पर्पल कॅप म्हणजे सर्वाधिक विकेट घेण्याचा जो काय मान मिळाला तो राजस्थान रॉयल्सचा यजुवेंद्र चहल 27 विकेट घेतलेला आहे. आणि ऑरेंज कपचा मानकरी देखील त्या संघाचा, राजस्थान रॉयल्स संघाचा सर्वाधिक धावा ऑरेंज कपला कोणाला दिला जातो, ज्याच्या त्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा असतात त्याला दिला जातो. जॉस बटलरला देण्यात आला या ठिकाणी ऑरेंज कपचा मान. 863 धावा केल्या आहेत. मग पर्पल कॅप कोणाला मिळाली, ऑरेंज कॅप कोणाला मिळाली. पर्पल कॅप कशा संदर्भातली, विकेट सर्वाधिक बळी कोणी घेतल्या त्याच्या संदर्भातली, ऑरेंज कॅप सर्वाधिक धावाच्या संदर्भातली. ह्या 2 बाबी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मग 15वी IPLची स्पर्धा झाली ती भारतामध्येच झाली आहे. 26 मार्च 2022ला ही स्पर्धा सुरू झाली आणि 29 मे 2022ला गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी असणाऱ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही अंतिम स्पर्धा काय झाली पार पडली, जे सर्वात मोठं स्टेडियम म्हणून नावाजलं जातं. जवळजवळ 10 संघ सहभागी झाले. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट यांचा नव्याने समावेश करण्यात आला. सुरुवातीलाच मी त्याबद्दल सांगितलं होतं. 15व्या IPL मधील सर्वात महागडा खेळाडू जो आहे तो ईशान किशन आहे.
15,25,00,000 मुंबई इंडियन्स ह्या संघाने त्याला करारबद्ध केलं होतं. ईशान किशनला तो एक भाग खूप महत्त्वाचा आहे. आणि यावेळेस मुख्य प्रायोजक म्हणून टाटा समूहाकडे प्रायोजक पद आलं होतं. हा देखील भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यानंतर आतापर्यंतचे IPLचे विजेते 15 विजेते आहेत ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. यात लक्षात ठेवायला सोपं आहे की आतापर्यंत सर्वाधिक IPL स्पर्धा मुंबई इंडियन्सने जिंकली. 2013 जिंकली, 2015 जिंकली, 2017 जिंकली, 2019 जिंकली, त्यानंतर 2020 जिंकली. म्हणजे आतापर्यंत सर्वाधिक 5 वेळा IPL स्पर्धा कोणी जिंकली? मुंबई इंडियन्स संघाने जिंकली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स संघानं 4 वेळा ही स्पर्धा जिंकली. 2010 जिंकली, त्यानंतर 2011 जिंकली, त्यानंतर 2018 जिंकली आणि त्यानंतर 2021 जिंकली. म्हणजे 4 वेळेस चेन्नई सुपर किंग्स या संघाने जिंकली. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सनं ही स्पर्धा 2 वेळा जिंकली, 2012 आणि 2014. म्हणजे बघा, मुंबई इंडियन्सनं 5 वेळा जिंकली, चेन्नई सुपर किंग्सनं 4 वेळा जिंकली, कोलकाता नाईट रायडर्सनं 2 वेळा जिंकली आणि राजस्थान रॉयल्सनं 2008 जिंकली, डेक्कन चार्जर्सनं 2009 जिंकली, सनरायझर्स हैदराबादनं 2016 जिंकली आणि गुजरात टायटन्सनं 2022. हे जे मी 4 संघ सांगितले, राजस्थान, डेक्कन, सनरायझर्स आणि गुजरात टायटन्स यांनी प्रत्येकी एक वेळा ही स्पर्धा जिंकलेली आहे. या बाबी तुम्हाला IPLच्या स्पर्धेच्या बाबतीत माहिती असणे गरजेचे. IPL स्पर्धा जी सुरू झाली 2008 सुरू झाली. ललित मोदी हे या स्पर्धेचे जनक आहेत. 2008 पासून आतापर्यंत 22 पर्यंत जवळजवळ 15 IPL स्पर्धा पार पडल्या आणि या 15 IPL स्पर्धेच्या संदर्भातले वेगवेगळे जे काही करंट बेस्ड क्वेश्चन आतापर्यंत आयोगाने जे विचारले त्याच धर्तीवर आपल्याला 15व्या IPLच्या संदर्भातला देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढली घटना क्रीडा क्षेत्रातली आहे. खूप महत्त्वाची घटना आहे. जवळजवळ 73 वर्षानंतर म्हणजे बघा 1949 थॉमस कपची सुरुवात झाली. बॅडमिंटनच्या संदर्भातला हा कप आहे आणि या कपची सुरुवात झाल्यापासून आज तागत भारतानं ही स्पर्धा जिंकली नव्हती. 73 वर्षानंतर भारताच्या बॅडमिंटन संघानं थॉमस कप जिंकला. एखादी घटना ज्यावेळेस अशी ऐतिहासिक होत असते, ऐतिहासिक नोंद असते, रेकॉर्ड असतं, त्यावेळेस 100% त्या घटनेवर आयोगातर्फे प्रश्न विचारलाच जातो. मी विचारलाच असा शब्द वापरला. येणाऱ्या 2022 मधील परीक्षा, 2023 मधील परीक्षेमध्ये माझा असा एक अंदाज आहे की थॉमस कपवर आपल्याला प्रश्न 100% विचारला जाणारच. 14 वेळा ज्या संघानं थॉमस कप जिंकला इंडोनेशियानं, त्या संघाला हरवून भारतीय संघानं थॉमस कप जिंकलेला आहे आणि तो 73 वर्षानंतर जिंकला. आणि 14 वेळा ज्या संघानं थॉमस कप जिंकला त्या संघाला हरवून भारतानं हा कप जिंकलेला आहे. त्याच्यामुळे ह्या घटनेवर आपला प्रश्न विचारेल. आता बऱ्यापैकी अभ्यास करणारे MPSCतले जे विद्यार्थी असतात त्यांना थॉमस कप भारताने जिंकला, 73 वर्षानंतर जिंकला, इंडोनेशियाला हरवून जिंकला, जी इंडोनेशिया 14 वेळा विजेते होती, ह्या सगळ्या बाबी माहिती असतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, आयोगाच्या प्रश्नपत्रिकेची जर कात्रणीय पातळी पाहिली, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जर पाहिलं, प्रश्न कसे विचारतात याचं जर स्वरूप पाहिलं तर आपल्याला नुसती घटना माहिती असून उपयोग नाही, त्याचं वरवरचं माहिती असून उपयोग नाही. थॉमस कपची सुरुवात कधी झाली, थॉमस कपला थॉमस कपच नाव का पडलं, त्याचे जनक कोण आहे, त्यांनी सुरुवात कोणी केली, ह्या सगळ्या बाबी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. माझा जर असा अंदाज आहे की थॉमस कपच्या स्पर्धेमध्ये भारतीय 10 खेळाडू जे सहभागी झाले होते त्या 10 खेळाडूची नावं सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे, कंपल्सरी करावीच लागते. थॉमस कप आपण वाचून गेलोय, सगळं माहिती आहे. आणि 2022चा थॉमस कप 73 वर्षानंतर भारताने जिंकला. त्या भारतीय संघात खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा समावेश होता किंवा नाही असा जर प्रश्न आला तर मग आपल्या ह्या घटनेबद्दल, या क्रीडाविषयक घटनेबद्दल केवळ माहिती असून उपयोग नाही, त्याचे बारकावे माहिती असणे गरजेचे आहे. मग या ठिकाणी एक लक्षात घ्या, 32व्या क्रमांकाचा जो काही थॉमस कप आहे तो थायलंडमधील बँकॉक या ठिकाणी पार पडला. आयोजक जे आहेत ते BWF म्हणजे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन मार्फत ह्या थॉमस कपचं आयोजन केलं जातं. आणि 2024चा आगामी, म्हणजे आता ही स्पर्धा दर 2 वर्ष होती, आगामी जो काही थॉमस कप आहे तो 2024चा चीन या देशात पार पडला. आता थॉमस चषक आणि उबेर चषक यात एक लक्षात घ्या, पुरुषांच्या बॅडमिंटनचा चषक म्हणजे थॉमस चषक आणि महिलांच्या बॅडमिंटनचा चषक म्हणजे उबेर चषक, जो दक्षिण कोरियाने जिंकला. त्याच्यानंतर आपण ह्या घटनेनंतर ती घटना पाहणारच आहोत. मग भारतानं जो काही कप जिंकलेला आहे पहिल्यांदा 73 वर्षानंतर, इंडोनेशियाचा 3-0 असा पराभव केला. भारतानं सुवर्ण पदक जिंकलं. यापूर्वी भारत 1952, 1955, 1979 मध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता, फायनल जिंकलेली नव्हती. म्हणजे बघा जवळजवळ 3 वेळा भारत सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. 1952,
1955 आणि 1979 हा देखील भाग माहिती असणे गरजेचं आहे. हा चषक जिंकल्यानंतर 73 वर्षानंतर ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आपल्या भारताचे जे काही क्रीडा मंत्री आहेत अनुराग ठाकूर यांनी जे काही आपला संघ आहे बॅडमिंटनचा 1 कोटी रुपयाचं बक्षीस काय केलं, जाहीर केलं. आणि जे काही मी मगा तुम्हाला सांगितलं की 10 खेळाडू आपल्या विचारले जाऊ शकतात, त्या 10 खेळाडूची नावं देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये एम आर अर्जुन, लक्ष्य सेन, किदंबी श्रीकांत, एच.सी. प्रणॉय, ध्रुव कपिला नावाचा एक खेळाडू आहे, प्रियांशू राजावत आहे, कृष्णप्रसाद गर्गा एक आहे, विष्णुवर्धन आहे आणि गौंड पंजाला एक आहे. आणि दुहेरीमध्ये जर बघितले तर सात्विक साईराज राकी रेड्डी आणि चिराग शेट्टी अशा जवळजवळ 10 खेळाडूंचा समावेश होता. हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचं. जसा यावर्षीचा थॉमस कप बँकॉक थायलंडला पार पडला, तसा 2014चा थॉमस कप नवी दिल्लीमध्ये भारतात पहिल्यांदा पार पडला. त्यानंतर थॉमस कप भारतामध्ये झालेला नाही. 2014मध्ये भारतात नवी दिल्ली ठिकाणी पार पडला. आता थॉमस कपची सुरुवात झाली 1949ला. ह्या कपामध्ये किंवा ह्या चषकामध्ये 16 सहभागी संघ 16 असतात. दर 2 वर्षांनी स्पर्धा होते. पूर्वी 3 वर्षांनी होत होते, पण 1982 मध्ये चेंजेस झाले आणि दर 2 वर्षांनी स्पर्धा व्हायला सुरुवात झाली. आणि या स्पर्धेचे जनक कोण तर इंग्रज बॅडमिंटनपटू सर जॉर्ज ॲलन थॉमस हे या स्पर्धेचे जनक आहेत. त्यांचीच कल्पना आहे, त्यांनीच या स्पर्धेत सुरुवात केली, म्हणूनच या स्पर्धेला थॉमस कप असं नाव देण्यात आले, सर जॉर्ज ॲलन थॉमस. आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इंडोनेशियाने जिंकली, 10 वेळा चीनने, मलेशियाने 5 वेळा, जपान, डेन्मार्क आणि भारताने 1 वेळा ही स्पर्धा जिंकलेली. अशा पद्धतीने या थॉमस कपाबद्दल तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर उबेर कप किंवा उबेर चषक, मगाच मी उल्लेख केला, पुरुषाच्या संदर्भातला बॅडमिंटनचा चषक असतो तो म्हणजे थॉमस आणि महिलांच्या संदर्भातला बॅडमिंटनचा चषक असतो तो म्हणजे उबेर. आता ही देखील स्पर्धा 29व्या क्रमांकाची स्पर्धा बँकॉक थायलंड या ठिकाणी दुसऱ्यांदा पार पडते. थॉमस कप सुद्धा थायलंडमध्ये दुसऱ्यांदा पार पडला, तसा हा उबेर कप सुद्धा थायलंडमध्ये दुसऱ्यांदा पार पडतोय. 29व्या क्रमांकाचा आहे. थॉमस कप कितव्या क्रमांक सांगितला, 32व्या, परंतु उबेर कप कितव्या क्रमांकाचा, 29व्या क्रमांकाचा. 8 ते 15 मे 2022च्या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. या ठिकाणी देखील सहभागी देश किंवा संघ 16 होते. विजेता देश दक्षिण कोरिया आहे. पहिल्यांदा 2010 मध्ये दक्षिण कोरियाने ही स्पर्धा जिंकली होती. उपविजेता देश चीन आहे. म्हणजे दक्षिण कोरियाने चीनला हरवून उबेर कप जिंकलेले. अशा पद्धतीने तुम्ही हा भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर या स्पर्धेची सुरुवात, उबेर कपची सुरुवात जी झाली ती 1957ला झाली. कोणत्या वर्षी सुरुवात झाली असा प्रश्न आला तर 1957ला झाली. ब्रिटिश बॅडमिंटनपटू बेटी उबेर यांच्या संकल्पनेतनं ही स्पर्धा सुरू झाली किंवा त्यांना जनक देखील म्हणलं जातं. ह्या स्पर्धेचे सर्वाधिक 15 वेळा ही स्पर्धा चीन ह्या संघाने जिंकली. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. ज्या 4-5 महत्त्वाच्या घटना आहेत क्रीडा, त्या मी सुरुवातीला घेण्यामागचं कारण असं आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये कदाचित आपल्याला याच्यावर प्रश्न विचारला जाईल. माझा अंदाज आहे IPL तर बऱ्याच वेळेस आयोगाने प्रश्न विचारलाय, परंतु हे एक आगळी वेगळी घटना झाली, आगळी वेगळी ऐतिहासिक नोंद झाली. 73 वर्षानंतर भारताने हा चषक जिंकलाय. त्यामुळे 100% थॉमस कपवर प्रश्न विचारलाच जाणार. त्यामुळे ही घटना अतिशय व्यवस्थितरित्या तुम्ही तयारी करून जायची. आता तुमची राज्यसेवेची परीक्षा ऑगस्टमधली परीक्षा आहे, परत ऑक्टोबरमधली कंबाईनची परीक्षा आहे. काही दिवसामध्ये तलाठीची जाहिरात येणार आहे, ते तलाठीची परीक्षा होणार आहे. पोलीस भरती 15 जूनपासून सुरू होणार आहे. अशा बऱ्याच परीक्षा आहेत 22 मध्ये. आणि जे आगामी 23ची तयारी करतात त्यांनाही हे लेक्चर उपयुक्त ठरले. कारण की मी सुरुवातीपासून जानेवारी 2022च्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की परीक्षेच्या आधीच्या 1 ते 1.5 वर्षाच्या घटना आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जातात चालू घडामोडीच्या, आणि 1 ते 1.5 वर्षाच्या घटना आपल्याला करायच्या त्या. मग तुम्हाला 23च्या परीक्षेसाठी सुद्धा ह्या घटना खूप महत्त्वाच्या. असं नाही की फक्त 22च्याच परीक्षेसाठी, 23च्या परीक्षेसाठी सुद्धा या घटना अतिशय उपयुक्त ठरणार आहेत. त्यानंतर पुढली घटना आहे 2023चा जो पुरुष संघाचा क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे, विश्वचषक जो आहे, तो भारतामध्ये होणार आहे. आता भारतामध्ये याच्या आधी तो 3 वेळा झाला आहे, परंतु भारतामध्ये 3 वेळेस झाला तो स्वतंत्ररित्या भारतामध्ये झाला नव्हता. मग त्याबरोबर आपल्या जोडीला संघ होते वेगळे, श्रीलंका असेल, वेगवेगळे देश होते. आता पहिल्यांदा संपूर्ण वर्ल्ड कप भारतामध्ये होतोय. बघा, 3 वेळेस झालाय म्हटलंय मी, परंतु स्वतंत्ररित्या झाला का नाही झाला. कुठल्या तरी देशाबरोबर काही सामने भारतात, काही सामने इतर देशात होते, परंतु संपूर्ण भारतामध्ये 2023चा जो ऑक्टोबर-नोव्हेंबर 2023 मध्ये पुरुष गटाचा
जो क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे तो संपूर्ण भारतामध्ये, केवळ भारतामध्येच हा भरला जाणार आहे. म्हणजे पूर्ण जे काही सामने आहेत ते भारतातच खेळवले जाणार आहेत. ऑक्टोबर 2023च्या दरम्यान होणार आहे. 13व्या क्रमांकाचा हा वर्ल्ड कप असणार आहे. वर्ल्ड कप दर किती वर्षांनी होतो? दर 4 वर्षांनी ही स्पर्धा होत असते. आतापर्यंतचे विजेते बघितले तर ऑस्ट्रेलियाने 5 वेळा हा कप जिंकलेला आहे. 1987ला, त्यानंतर 1999ला, 2003ला, 2007ला आणि 2015. म्हणजे सर्वाधिक वेळा जो काय वर्ल्ड कप जिंकला तो ऑस्ट्रेलियाने जिंकला. त्यानंतर 2 वेळा वेस्ट इंडिजनं जिंकलेला आहे, 1975 आणि 1979ला. भारतानं 2 वेळा जिंकला, 1983ला, कपिल देव त्यावेळेस कर्णधार होते, आणि त्यानंतर 2011ला महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर इंग्लंडनं 2019ला जिंकला, श्रीलंकेने 1996ला जिंकला आणि पाकिस्तानने 1992ला जिंकला. अशा पद्धतीनं या टॉपिकच्या संदर्भात तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता. त्यानंतर जागतिक बॉक्सिंग स्पर्धा 2022मध्ये आपल्या तेलंगणा राज्याची निकत जरीन नावाची महिला बॉक्सिंगपटू आहे. जागतिक अजिंक्य स्पर्धेमध्ये या क्रीडापटूनं सुवर्णपदक जिंकलं आणि ती भारताची 5वी महिला ठरली की जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेली. मग भारताची बॉक्सिंगपटू निकत जरीन 12व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलं. ही स्पर्धा इस्तंबूल या ठिकाणी पार पडली, तुर्की देशातील. तिनं थायलंडच्या जितपोग जुतामासला हरवून 5-0 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकलं आणि भारताची ती 5वी खेळाडू ठरली. 52 किलो वजनी गटामध्ये, किती किलो वजनी गटात असं जर प्रश्न आला तर 52 किलो वजनी गटामध्ये राज्य कोणते निकत जरीनचं? तर तेलंगणा आहे. 25 वर्षीय, वय किती तर 25 वर्षीय निकत जरीन ही जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची 5वी महिला ठरली. पण यापूर्वीच्या 5 महिला कोणत्या आहेत त्याच्याबद्दल देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये बघा, प्राधान्याने मेरी कोम आहे, सरिता देवी आहेत, जेनी आर्यल आहेत, लेकी केशी आहे आणि निकत जरीन. म्हणजे मेरी कोमनं जवळजवळ या ठिकाणी 6 सुवर्णपदकं जिंकलेत. म्हणजे आतापर्यंत भारताने 10 जिंकली, त्या 10 मध्ये 6 सुवर्णपदकं एकट्या मेरी कोमच्या आहेत. 2002ला सुवर्णपदक जिंकलं मेरी कोमनं, त्यानंतर 5ला जिंकलं, 6ला जिंकलं, 8ला जिंकलं, 10ला जिंकलं आणि 18ला जिंकलं. त्यानंतर सरिता देवीनं 2006ला जिंकलं, जेनी आर्यननं 2006ला जिंकलं, लेकी केशीनं 2006ला जिंकलं. म्हणजे 2006मध्ये जवळ 3 खेळाडूंना जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकं जिंकलेत आणि निकत जरीननं 2022मध्ये सुवर्णपदक जिंकले. अशा पद्धतीनं निकत जरीनच्या संदर्भात तुम्ही माहिती लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दामिनी ॲपच्या संदर्भात तुम्ही मध्यंतरी न्यूजपेपरमध्ये वाचला असेल, दामिनी ॲपच्या संदर्भात न्यूज येत होत्या. मग भारतीय उष्णकटिबंधीय हवामान विभाग जो आहे पुण्यामध्ये, हा हवामान विभाग आहे, त्याला इंग्लिशमध्ये IITM असं म्हटलं जातं. या हवामान विभागाची स्थापना 17 नोव्हेंबर 1962ला केली जाते. IITMचं लॉंग फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. हवामानाच्या संदर्भातल्या ही जी काही संस्था आहे, भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान, या संस्थेनं दामिनी हे ॲप्लिकेशन विकसित केलं. आणि याचा उद्देश काय, तर या ॲपमुळे वीज आणि वादळाचे अंदाज तासभर आधी कळतात. तुम्ही बघितलं असेल, ग्रामीण भागामध्ये वीज पडल्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू होतात. हवामानाचा अंदाज नसल्यामुळे पिकाचं नुकसान होतं, शेतकऱ्याला नियोजन करता येत नाही. म्हणून या संस्थेनं, पुणे स्थित जी काही संस्था आहे भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विभाग, या संस्थेनं दामिनी ॲप निर्माण केलं. आणि दामिनीवर त्यांनी मोसमी ॲप देखील, मोसम ॲप देखील निर्माण केलं. मोसम ॲपचा उद्देश काय, तर हवामानाबद्दल अलर्ट देता येतो, म्हणजे अलर्ट देण्याच्या संदर्भातलं हे ॲप आहे. मग या ॲपचा फायदा काय, तर बघा, ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर तसेच विजेच्या कोसळल्यामुळे होणारे नागरिकाचे मृत्यू टाळण्यास मदत होणार आहे. शेती कामाचे नियोजन करण्यात देखील या ठिकाणी मदत होणार आहे. आता हे दामिनी ॲपसाठी IITMने लाइटिंग लोकेशन नेटवर्क मॉडेल विकसित केले आहे. बघा काय वाक्य आहे, दामिनी ॲपसाठी IITMनं लाइटिंग लोकेशन नेटवर्क मॉडेल विकसित केलं आहे. माहिती संकलनासाठी 76 सेन्सर बसवले आहेत. प्रत्येक सेन्सर साधारणतः 200 किमी परिघातील घडामोडीचा वेध घेण्याच्या क्षमतेचा आहे. नेटवर्कतर्फे IITM येथील सेंट्रल प्रोसेसिंग युनिटशी सेन्सर जोडण्यात आले. मग बघा, दामिनी ॲपच्या संदर्भात कोणत्या ॲप सुरू केलं, विजेच्या संदर्भात, हवामानाच्या संदर्भात, तो एक भाग साधा सोपा प्रश्न विचारला जाईल. मग दामिनी ॲपच्या संदर्भात विधाने लक्षात घ्या. त्या विधानामध्ये तुम्हाला मात्र किती सेन्सर बसवले,
किती किलोमीटरच्या परिघातील वेग घेण्याची क्षमता आहे, कोणत्या नेटवर्कला जोडले, अशा स्वरूपाचे देखील प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जाऊ शकतात. विजेच्या आणि हवामानाच्या 1 तास पूर्व सूचना देण्याच्या संदर्भातलं हे दामिनी ॲप आणि मोसम ॲप आहे, त्याबद्दल देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक महाराष्ट्र सरकारनं म्हणण्यापेक्षा सुरुवातीला आपण असं म्हणूया, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ नावाचा तालुका आहे. ह्या शिरोळ तालुक्यामध्ये हिरवाड नावाची ग्रामपंचायत आहे. सुरगोंडा पाटील नावाचे या ठिकाणचे सरपंच आहेत. त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. तो ऐतिहासिक निर्णय म्हणजे कोणता? 4 मे 2022 मध्ये त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला की गावातील विधवांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव त्यांनी त्या ग्रामसभेमध्ये पास केला. आणि देशातलं ते पहिलं राज्य ठरलं. त्या महिलेचे कुंकू पुसले जायचे, जोडवे काढले जायचे, बांगड्या फोडल्या जायच्या, मंगळसूत्र तोडले जायच्या, ह्या ज्या काही प्रथा होत्या आणि या प्रथामुळे सन्मानाने जीवन त्या महिलेला जगता येत नव्हतं. म्हणून या गावचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव त्यांनी ग्रामसभेमध्ये घेतला. आणि यानंतर अशाच प्रकारचा ठराव राज्य शासनाने असं ठरवलं. त्यांनी 17 मेला एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये असं सांगितलं की हिरवाडनं जसा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे तशाच स्वरूपाचे निर्णय प्रत्येक ग्रामपंचायतीने लागू करावेत. मग ही फोकसला घटना आलेली आहे, चर्चित घटना आहे. याच्यामुळे एक ऐतिहासिक निर्णय झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेत कदाचित या हिरवाड ग्रामपंचायतीच्या संदर्भात, हिरवाड ग्रामपंचायत कोणत्या तालुक्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात आहे, त्या गावचे सरपंच कोण, या स्वरूपाचे अशा स्वरूपाचे प्रश्न या टॉपिकवर आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर देशातील पहिले मधाचे गाव बघा, देशातील पहिले मधाचे गाव माघर. कुठलं गाव? माघर. महाबळेश्वर या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आहे. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने मधाचे गाव हा नाविन्य उपक्रम राबवण्यात येत असून त्यासाठी महाबळेश्वर नजीक माघर गावाची निवड करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील माघर गावात सामूहिक मधमाशाचे संगोपन केले जाते. सामूहिक स्वरूपात मधमाशाचे संगोपन केले जाते. मधमाशाचा फायदा काय? मधमाशाच्या परागीकरणामुळे पिकाची उत्पादकता वाढते. गावातील 80% लोकांच्या मधमाशी पालनाचा व्यवसाय करतात या ठिकाणी. फायदे काय? तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा निसर्गाचं संवर्धन होतं, संरक्षण होतं. या भागातील लोकांसाठी कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला. पीक उत्पादकतेमध्ये वाढ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं मधमातेचं देखील संवर्धन होतं. आणि मधाचे गाव उपक्रमाची उद्दिष्टे काय आहेत हा देखील भाग या ठिकाणी महत्त्वाचा आहे. बघा, याच्यामुळे मधमाशीची संख्या वाढविणे हा एक उद्दिष्ट आहे. उत्तम दर्जाचं मध उत्पादन करणे हे एक उद्दिष्ट आहे. मधमाशाचा दवाखाना, प्रयोगशाळा उभारणे हे देखील उद्दिष्ट आहे. सेंद्रिय मध संकलन चालना देणे हे देखील उद्दिष्ट आहे. मधमाशाच्या वसाहती गाव पातळीवर निर्माण करणे हे देखील महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आणखीन एक ऐतिहासिक घटना घडली आहे. ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी ह्या ठिकाणी महाराष्ट्रातील नवीन महानगरपालिका 28वी महानगरपालिका म्हणून इचलकरंजीची घोषणा करण्यात आली. 5 मे 2022 रोजी इचलकरंजी येथे, म्हणजे मँचेस्टर सिटी म्हणून इचलकरंजी ओळखलं जातं, नव्यानेच महानगरपालिका स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. ही कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरी महानगरपालिका ठरली. याच्या आधी कोल्हापूर ही महानगरपालिका 1972 निर्माण झाली. त्यानंतर इचलकरंजी 2022 मध्ये. मग महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन केली जाते? 3 लाख लोकसंख्या ज्या ठिकाणची 3 लाखापेक्षा जास्त आहे अशा ठिकाणी महानगरपालिका स्थापन केली जाते. किंवा अधिक मोठ्या नागरी क्षेत्रासाठी मनपा स्थापन केली जाते. मग इथं लक्षात काय ठेवायचं? नागरी क्षेत्रासाठी मनपा स्थापन केली जाते. ज्या ठिकाणची लोकसंख्या 3 लाखाच्या पुढे गेली त्या ठिकाणी देखील महानगरपालिका स्थापन केली जाते. अशा महाराष्ट्रामध्ये 28 महानगरपालिका आहे. देशातलं एकमेव राज्य महाराष्ट्र की सर्वाधिक महानगरपालिका आहे. बघा, क्षेत्रफळानं मोठं असणारं राज्य राजस्थान आहे. लोकसंख्येने तुम्ही बघितलं तर उत्तर प्रदेश आहे. तरी देखील या ठिकाणी सर्वाधिक महानगरपालिका राजस्थान किंवा उत्तर प्रदेशमध्ये, ते सर्वाधिक महानगरपालिका भारतामध्ये 28 महानगरपालिका हे कुठे आहेत? महाराष्ट्रामध्ये आहे. आणि भारतातली पहिली महानगरपालिका सुद्धा महाराष्ट्रात आहे. मुंबई महानगरपालिका 1888 ला, जी महाराष्ट्रातली देखील पहिली महानगरपालिका आहे. महाराष्ट्रातली दुसरी महानगरपालिका पुणे 1950 ची आणि महाराष्ट्रातली तिसरी महानगरपालिका आहे 1951 ची नागपूर महानगरपालिका. पहिल्या 3 महानगरपालिका, शेवटची महानगरपालिका आता इचलकरंजी झाली 22 मधली. त्याच्या आधी जी 27वी महानगरपालिका जी आहे ती पनवेल आहे, रायगड जिल्ह्यातली, 2016 मध्ये झाली. 2016 पासून 2022 पर्यंत
महाराष्ट्रात नव्याने महानगरपालिका स्थापन करण्यात आली नव्हती. त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या 28 मधल्या 6 महानगरपालिका एकट्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. मग ठाणे आहे, नवी मुंबई आहे, कल्याण डोंबिवली आहे, उल्हासनगर आहे, मीरा भाईंदर आहे आणि भिवंडी निजामपूर आहे. अशा पद्धतीने हा जी काही नवीन महानगरपालिका स्थापन झाली इचलकरंजी, त्याच्या संदर्भात तुम्ही हा भाग लक्षात ठेवू शकता. त्यात बघा तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला आपण पंचायत राज म्हणतो त्याच्या सुद्धा हा टॉपिक आहे. परंतु प्रत्येक विषयाशी रिलेटेड काहीतरी करंट असतं, ते करंट आपल्याला करणं गरजेचं असतं. तुम्ही पंचायत राज वाचायला घेतलं तर तिथं 27 महानगरपालिकाच मिळतील, पण 28 नव्याने कोणती झाली, मग आशिया खंडातली श्रीमंत कोणती वगैरे वगैरे जे काही फॅक्च्युअल डाटा असतो महानगरपालिकेच्या संदर्भातला तो या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर आणखीन एक आपल्या घटना पाहिजे बघा, बीड जिल्ह्यातला मांडवा गावचा एक शेतकरी कुटुंबातला तरुण आहे जो आर्मीमध्ये आहे, अविनाश साबळे. त्याने एक रेकॉर्ड केले ॲथलेटिक्समध्ये. त्या रेकॉर्डच्या संदर्भात आपल्याला ही माहिती पाहिजे. अविनाश साबळे साऊंड रनिंग ट्रॅक मीटर स्पर्धेमध्ये त्यानं जी शर्यत जिंकले त्या ॲथलेटिक्सच्या संदर्भात जे रेकॉर्ड केले ते रेकॉर्ड पाहिजे. भारताचा आघाडीचा धावपटू अविनाश साबळेने कॅलिफोर्निया म्हणजे अमेरिका येथे झालेल्या साऊंड रनिंग ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये पुरुषाच्या 5000 मीटर शर्यतीत 30 वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडलाय. आता जुना राष्ट्रीय विक्रम कोणाच्या नावे होता बघा, बहादूर प्रसाद यांच्या नावे 5000 मीटर त्यांनी 13 मिनिटे 29.70 सेकंदामध्ये पार केलं 1992ला बर्मिंगहॅममध्ये. बघा काय म्हटलंय, 5000 मीटरची शर्यत 13 मिनिटे 29.70 सेकंदामध्ये बहादूर प्रसाद यांनी. परंतु हे रेकॉर्ड अविनाश साबळे यांनी मोडलंय. 5000 मीटर शर्यत त्यांनी 13 मिनिटे 25.65 सेकंदामध्ये जिंकले. बघा 25.65 सेकंद मध्ये 5000 मीटर ही शर्यत कंप्लीट केलेली आहे. मग अविनाश साबळेच्या संदर्भात आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बीड जिल्ह्यातील आहे मांडवा गावचा, तो भारतीय लष्कराच्या 5 महार रेजिमेंटच्या सेवेत आहे. हा देखील माहीत असणं आपल्याला अपेक्षित आहे. मग अविनाश साबळेच्या संदर्भात कुठल्या खेळाशी संबंधित आहे, पूर्वीचं कोणतं रेकॉर्ड आहे, नवीन कोणतं रेकॉर्ड झालं, कोणत्या सेवेत आहे, अशा स्वरूपाची माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यानंतर बघा दरवर्षी मे महिन्यामध्ये कान्स चित्रपट महोत्सव भरत असतो, पार पडत असतो. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे, या ठिकाणी सहभागी होणे, मान मिळणे, सन्मान मिळणे हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो. 17 ते 28 मे 2022च्या दरम्यान हा कान्स चित्रपट महोत्सव फ्रान्समध्ये पार पडला. दरवर्षी 3 मराठी चित्रपट पाठवले जातात आणि तो पाठवण्याचा उद्देश असा असतो की मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळावा, देशातील चित्रकरणाने जिथं चित्रकरण केले किंवा जे पर्यटन स्थळ आहेत त्यांचं महत्त्व वाढवणे, जगाला ती ठिकाणं आपली माहिती होणे, यासाठी आपण काही चित्रपट पाठवत असतो. यावर्षी जे काही 3 चित्रपट मराठी चित्रपट कान्ससाठी पाठवले त्यांची नावं अशी आहेत. पोट्रा नावाचा एक सिनेमा आहे. कुठला सिनेमा? पोट्रा. शंकर धोत्रे यांनी तो दिग्दर्शित केलेला आहे. त्यानंतर कारखानी साची वारी नावाचा सिनेमा आहे, मंगेश जोशी यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. आणि तिसरा जे तिचं शहर होणं हा रसिक आगाशी दिग्दर्शक हा सिनेमा आहे. म्हणजे कोणते 3 चित्रपट पाठवले त्यांची नावं त्यांचे दिग्दर्शक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आणखीन 3 महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यात एक बघा 75व्या कान चित्रपट फिल्म फेस्टिवलमध्ये परीक्षक म्हणून दीपिका पदुकोणची निवड झाली, हा एक महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर कान चित्रपट महोत्सवामध्ये भारताची कंट्री ऑफ ऑनर म्हणून निवड करण्यात आली आणि पहिल्यांदाच असा सन्मान भारताला मिळतो. कंट्री ऑफ ऑनर म्हणून निवड करण्यात आली, पहिल्यांदाच मान मिळतो. ही एक भाग. परीक्षक म्हणून दीपिका पदुकोणची निवड करण्यात आली आणि सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार या ठिकाणी ऑल दॅट ब्रीथ्स नावाचा जो काही माहितीपट आहे सोनक सेन यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि याच्यामध्ये दिल्लीतील वायू प्रदूषण जे आहे त्याच्याकडे लक्ष वेधण्यात आले. पक्षी प्राणी यांचे जे काही हाल होतात त्याच्या संदर्भातला हा सिनेमा आहे. सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार कान्समध्ये ऑल दॅट ब्रीथ्स या माहितीपटाला मिळाला आहे. सोनक सेन यांनी ते दिग्दर्शन केलेलं आहे. त्यानंतर पुढली घटना आपल्याला पाहिजे ती म्हणजे राज्य बाल हक संरक्षण आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून सुशीबेन शाह यांची निवड करण्यात आली. बघा मुंबई काँग्रेसच्या सरचिटणीस सुशीबेन शाह ज्यांनी राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषवलंय. आता सध्या रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत. सुशीबेन शाह यांनी देखील 2014च्या दरम्यान राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषवले आणि त्यांचीच आता राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. आणि राज्य बाल हक्क संरक्षण कायदा
आयोग, कायदा म्हणण्यापेक्षा आयोग स्थापन करणारं देशातलं पहिलं राज्य कुठलं ठरलेलं आहे? महाराष्ट्र. मग राज्य बालक संरक्षण आयोगाची स्थापना जुलै 2007 मध्ये करण्यात आली. मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. अध्यक्षाचा कार्यकाल 3 वर्षाचा असतो. एक अध्यक्ष असतात आणि जवळजवळ 6 सदस्य असतात. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. अध्यक्षासाठी 65 वर्ष वयोवृद्ध, सदस्यासाठी जी काय वयोवृद्ध आहे ती 60 वर्षे. 65 वर्ष वयोवृद्ध आणि 60 वर्ष. अध्यक्षासाठी 65, सदस्यासाठी 60. अशा पद्धतीनं राज्य बालक संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह यांची निवड करण्यात आली. मग सुशीबेन शाह काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या, मुंबई काँग्रेसच्या सरचिटणीस, राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद 14 मध्ये भूषवले आहे. आणि राज्य बालहक्क संरक्षण आयोग जो आहे त्याच्या संदर्भात माहिती अशा स्वरूपात या घटनेवर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतरची पुढली महत्वाची घटना ती जिव्हाळा योजना. मग आपल्या परीक्षेमध्ये या ठिकाणी काही अलीकडल्या कालखंडात बघितलं तर वेगवेगळ्या योजना असतात. ज्या काय महाराष्ट्र शासनाने योजना सुरू केल्या असतात त्या योजनेवर प्रश्न विचारले जातात. यावर्षी आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री जे आहेत दिलीप वळसे पाटील यांनी कैद्यांना कर्ज देण्याच्या संदर्भातली जिव्हाळा योजना सुरू केली. आणि कैद्यांना कर्ज देण्याची योजना देशात सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू झाली. येरवडा कारागृहामध्ये, येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये सुरू झाली आणि त्याचे जनक आहेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील. म्हणजे कैद्यांना कर्ज देण्याची कन्सेप्ट पहिल्यांदा महाराष्ट्रानं सुरू केली पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये. अशा प्रकारची योजना देशातले हे महाराष्ट्र पहिलेच राज्य ठरले. मग कर्ज देणारी बँक कोणती? महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून कर्ज दिले जाणार आहे. कैद्यांना मिळणारा मोबदला म्हणून त्यांच्या कर्जाची परतफेड त्यांना करता येणार आहे. उद्देश काय तर बघा, कैद्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, आरोग्य, मुलांचे शिक्षण, अशा शिक्षणाच्या कालावधीनंतर आणि शिक्षेच्या कालावधीनंतर कैद्याचं पुनर्वसन सोपं व्हावं या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला 50,000 रुपये कर्ज दिले जाणार आहे. व्याज 7% असणार आहे, 7%. हे कर्ज देण्यासाठी कोणत्याही गॅरंटीची किंवा तारणाची गरज असणार नाही. म्हणजे बघा, येरवडा कारागृहामध्ये योजना सुरू झाली. जिव्हाळा योजना, जनक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील. कर्ज देणारी बँक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक. 50,000 रुपये सुरुवातीला देणारा, 7% 7% व्याजदर लागू असणार आहे आणि कुठल्याही गॅरंटरची किंवा कागदपत्राची आवश्यकता नाही. अशा स्वरूपातली आगळी वेगळी योजना, जिव्हाळी योजना महाराष्ट्र शासनानं सुरू केली. त्यामुळे कदाचित आपल्या जिव्हाळी योजनेवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक वेगळं रेकॉर्ड आहे प्रियांका मोहिते यांनी केलं. 5 मे 2022 रोजी जगातील तिसरे उंच असलेले जे काही शिखर आहे कांचनजंगा, ते प्रियांका मोहिते ज्या साताऱ्याच्या गिर्यारोहक आहेत त्यांनी सर केले. कांचनजंगा हे हिमालय पर्वतातील एक उंच शिखर आहे. ते सिक्कीम राज्यात आहे. जगातील उंच पर्वत शिखरे जे आहेत माउंट एव्हरेस्ट, K2 आणि कांचनजंगा या शिखराच्या संदर्भातलं म्हणजे कोणती उंच शिखरीत असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ. आता प्रियांका मोहिते जे आहेत टेनसिंग नॉर्गे नॅशनल अवॉर्ड त्यांना 2020 रोजी प्राप्त झालेला आहे. अन्नपूर्णा शिखर सर करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. 2021ला सर केलं होतं. आणि 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची 5 शिखरं सर केली. आता 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची जी काही 5 शिखरं आहेत सर केली त्यांची नावं आपल्याला पाहिजेत. किलोमांजरे जे काही पर्वत शिखर आहे 8,895 मीटरचं 2016 मध्ये सर केलं. मकालू जे पर्वत शिखर आहे ते 8,485 मीटरचं आहे, 2018 मध्ये सर केलं. त्यानंतर लालसो पर्वत शिखर जे आहे 8,516 मीटरचं ते देखील 2018 मध्ये सर केलं. त्यानंतर माउंट एव्हरेस्ट 8,849 मीटरचं 2013 मध्ये आणि अन्नपूर्णा शिखर 8,091 मीटरचं जे आहे ते 2021 मध्ये. अशा पद्धतीनं प्रियांका मोहिते कोणतं शिखर सर केलं, कोणत्या दिवशी सर केलं, 8,000 मीटरपेक्षा जे काही जास्त असणारी शिखरं आहेत 5 ती देखील सर केली. त्यामुळं साताऱ्याच्या गिर्यारोहक प्रियांका मोहितेबद्दल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढली एक पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भातली आपल्याला घटना पाहिजे. लोकसभेमध्ये एक वेगवेगळ्या समिती असतात आणि त्या समितीमध्ये महत्त्वाची समिती असते अंदाज समिती. या अंदाज समितीवर महाराष्ट्रातील गिरीश बापट जे पुणे जिल्ह्यातले खासदार आहेत, गिरीश बापट यांची सलग 4थ्यांदा निवड करण्यात आली अंदाज समितीवर. 1 मे 2022 ते 30 एप्रिल 2023 हा त्यांचा कालखंड असणार आहे. अंदाज समिती स्थापना 1950ला झाली. सदस्य संख्या 30 असते. महाराष्ट्रातील इतर सदस्य म्हणून आणखीन एक सदस्य आहे सुनील तटकरे, ते देखील अंदाज समितीवर आहेत. मग या अंदाज समितीची कामं काय असतात? अंदाजपत्रकाची छाननी करणे व केंद्र सरकारला सूचना करणे हे एक काम असतं. प्रशासकीय सुधारणा सुचवणे हे एक काम असतं.
अंदाजपत्रकाच्या मर्यादेत खर्च झाला की नाही त्याची पाहणी करण्याचे काम असतं आणि प्रशासकीय कार्यक्षमता व त्यांचे अर्थकारण याविषयी सल्ला देण्याचं काम असतं. मग लोकसभेच्या अंदाज समितीवर गिरीश बापट यांची जी काही चौथ्यांदा निवड झाली त्या संदर्भात आपल्याला माहीत असणं गरजेचे आहे. त्यानंतर क्रीडामधला आणखीन एक महत्त्वाचा टॉपिक आहे आर प्रज्ञानच्या संदर्भातला. भारताचा युवा बुद्धिबळपटू यांनी नॉर्वेचा जो मॅग्नस कार्लसनवर आहे याच्यावर मात केली आणि या 2022 मध्ये दुसऱ्यांदा मात केली. पहिल्यांदा मार्च 2022 मध्ये एअर थिंग्स मास्टर बुद्धिबळ स्पर्धा जी झाली त्यावेळेस देखील मॅग्नस कार्लसनवर प्रज्ञाननं मात केली होती आणि मे 2022 मध्ये चेसेबल मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धा झाली त्यात देखील मात केलेली आहे. मग हा तमिळनाडूचा चेन्नईचा आर प्रज्ञान हा खेळाडू आहे. त्यांनी मॅग्नस कार्लसन हरल्यामुळं एक नवीन रेकॉर्ड तयार झालं की कार्लसनवर मात करणारा प्रज्ञानंद हा तिसरा भारतीय ठरला. याआधी विश्वनाथ आनंद, पी हरिकृष्णा यांनी कार्लसनवर मात केली होती आणि हा आर प्रज्ञान हा तिसरा खेळाडू ठरला. अशा पद्धतीनं हा देखील भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता एक पुरस्कार महत्त्वाचे आहेत. मे मध्ये जे काही महत्त्वाचे पुरस्कार डिक्लेअर झाले त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये बदल आहे. मग आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2022चा जो जाहीर झाला त्याच्या संदर्भात माहिती पाहिजे. मग बघा मॅन ग्रुप इंग्लंडचा जो काय मॅन ग्रुप आहे या मॅन ग्रुप तर्फे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिला जात होता. परंतु 2019 मध्ये एक बदल करण्यात आला. कॅंग स्टार्ट नावाचा एक चॅरिटेबल फाउंडेशन आहे. या फाउंडेशनद्वारे हा आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिला जातो. 50,000 पाऊंड हे त्याचं स्वरूप आहे म्हणजे रक्कम दिली जाते. पुरस्काराची घोषणा 4 ला झाली आणि पुरस्काराची सुरुवात 5 ला झाली. ऑलरेडी याच्यावर राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलाय. घोषणा किंवा सुरुवात या दोन्ही विधानावर प्रश्न आलेला आहे. त्यामुळं याची नोंद घ्या. या पुरस्कार ऑलरेडी या पुरस्कारावर प्रश्न विचारलाय. येणाऱ्या परीक्षेत सुद्धा याच्यावर कदाचित एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता या पुरस्कारामध्ये काही बदल करण्यात आले. आता बदल काय करण्यात आले बघा. बदल पहिला काय सांगितलं तुम्हाला मी की मॅन ग्रुपद्वारे दिला जात होता त्याच्याऐवजी आता तो कॅन स्टार्ट नावाचा ग्रुप आहे. चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ग्रुप म्हणण्यापेक्षा चॅरिटेबल ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टतर्फे हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर दुसरा बदल काय करण्यात आला. 2015 पर्यंत दर 2 वर्षाने हा पुरस्कार दिला जात होता. परंतु 2016 पासून सदर पुरस्कार हा दरवर्षी दिला जातो. हा दुसरा बदल झाला. पहिला बदल काय सांगितला कोणाद्वारे दिला जातो तिथं बदल झालाय. पुन्हा दर 2 वर्षांनी दिला जात होता त्यात आता तो दरवर्षी दिला जातो तिथे एक बदल झालाय. त्यानंतर 2016 पासून हा पुरस्कार मूळ भाषेत व त्या मूळ भाषेच्या साहित्याचा इंग्रजीत अनुवाद जो करतो त्याला हा पुरस्कार देण्यात येतो विभागून. म्हणजे लेखक आणि भाषांतरकार तर हा बी मुद्दा लक्षात घ्या. लेखक आणि भाषांतरकार यांच्यामध्ये हा पुरस्कार विभागून देण्यात येतो 2016 पासून. त्यानंतर 2019 पासून हा पुरस्कार पूर्वी मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार म्हणून ओळखला जायचा. परंतु 2019ला याचं नामकरण आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असं करण्यात आलं. आता ही झाली प्राथमिक माहिती आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या संदर्भातली. आता 2022चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार गीतांजली श्री यांच्या रेत समाधी हिंदी कादंबरीला मिळाला. पहिली भारतीय व्यक्ती की ज्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आणि पहिली भारतीय भाषा हिंदी की ज्याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. आता मूळ भाषा आणि त्याचा इंग्रजी अनुवाद करणाऱ्याला विभागून दिला जातो असं आपण विधान म्हटलंय. मग आता रेत समाधीचा इंग्रजी अनुवाद डेजी रॉकवेल यांनी केला. कोणी केला? डेजी रॉकवेल यांनी केला. टॉम ऑफ सँड नावाच्या हा इंग्रजी अनुवाद आहे. म्हणजे रेत समाधी हिंदी कादंबरी त्याचा इंग्रजी अनुवाद कोणता? टॉम ऑफ सँड. कोणी केला? डेजी रॉकवेल. म्हणजे डेजी रॉकवेल आणि गीतांजली श्री यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार यावर्षी काय करण्यात आला? विभागून देण्यात आला. मग हा देखील भाग या ठिकाणी माहिती असणे गरजेचे. भारतीय भाषेतील पुस्तकाला पारितोषिक मिळण्याची ही देखील पहिलीच वेळ हे एक मुद्दा आणि हिंदीत पहिल्यांदाच एखाद्या साहित्यिकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. आता रेत समाधी जे आहेत ही जी कादंबरी आहे रेत समाधी राजकमल प्रकाशनानं 1947ला प्रकाशित केली होती. आणि विषय काय याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पती गमावलेल्या 80 वर्षीय वृद्ध महिलेची कथा याच्यामध्ये लिहिण्यात आलेली आहे. नोंद घेण्यात आली त्याच्या संदर्भातला आहे. त्यानंतरचा पुढला पुरस्कार जो आहे मे 2022 मध्ये डिक्लेअर झाला तो म्हणजे जागतिक अन्न पुरस्कार 2022. वर्ल्ड फूड प्राइज असं म्हटलं जातं. या पुरस्काराला कृषी क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. 1987ला या पुरस्काराची सुरुवात झाली.
जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत जे नॉर्मन बोरलॉग आहेत. या नॉर्मन बोरलॉग यांनी जागतिक अन्न पुरस्काराची वर्ल्ड फूड प्राईजची सुरुवात केली आणि पहिला जागतिक अन्न पुरस्कार 1987चा भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत कोण, MS स्वामीनाथन, त्यांना हा पुरस्कार मिळाला. म्हणजे लक्षात घ्या, जागतिक हरित क्रांती जनक यांनी जो काही पुरस्कार सुरू केला आहे तो पहिलाच पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत MS स्वामीनाथन यांना तो मिळाला. अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. या पुरस्काराचं स्वरूप आहे 2.5 लाख अमेरिकन डॉलर. वर्ल्ड फूड प्राईज फाउंडेशन आयोवा याद्वारे हा पुरस्कार दिला जातो. आतापर्यंत 8 भारतीयांना हा पुरस्कार मिळाला. यामध्ये MS स्वामीनाथन 1987ला, वर्गीस कुरियन 1989ला, गुरुदेव खुश 1996ला, BR बारवाले 1998ला, सुरेंदर के वासले यांना 2000 साली देण्यात आला, मोडदुगू विजय गुप्ता यांना 2005ला देण्यात आला, संजय राजाराम यांना 2014ला देण्यात आला आणि रतनलाल यांना 2020ला देण्यात आला. आता मग हा पुरस्कार आपण का पाहतोय? 2022चा जागतिक अन्न पुरस्कार डिक्लेअर झालाय. आधी मी सुरुवातीला प्राथमिक माहिती सांगितली आणि प्राथमिक माहितीवर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. लेटेस्ट फक्त कोणता डिक्लेअर झालाय कोणला हे बी याबरोबरच तुम्हाला प्राथमिक माहिती, त्याच्या आधीची माहिती, त्याचं संकलन करणं गरजेचं आहे. मग 2022चा जागतिक अन्न पुरस्कार अमेरिकेच्या सिथिया रोशेन्ज वेग यांना देण्यात आला. आणि त्यांचं कार्य काय तर हवामान आणि अन्न प्रणाली, बघा हवामान आणि अन्न प्रणाली यांच्यातील संबंध समजून घेणे आणि भविष्यात दोन्ही कसे बदलतील याचा अंदाज लावणे या संशोधनासाठी शिंदिया रोसेनवेग यांना जागतिक अन्न पुरस्कार 2022चा मिळालेला आहे. त्यानंतर आपल्याला पुरस्कार पाहायचा आहे तो म्हणजे पुलित्झर पुरस्कार 2022चा. पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार, फोटोग्राफीमधील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. कोलंबिया विद्यापीठातर्फे दिला जातो. हंगेरियन वृत्तपत्र प्रकाशक जोसेफ पुलित्झर यांच्या नावावरून या पुरस्काराची सुरुवात झाली. पहिला पुरस्कार 1917ला देण्यात आला. 2022चे पुरस्कार जे आहेत जवळजवळ 4 भारतीयांना देण्यात आले. त्याच्यामध्ये अदनान आबिदी हे एक भारतीय आहेत, सना इर्शाद महू हे एक भारतीय आहेत, अमित दवे हे एक आहेत आणि दानिश सिद्दीकी हे एक आहेत. म्हणजे असे एकूण 4 आहेत. त्या दानिश सिद्दीकी यांना मरणोत्तर देण्यात आला. कोरोनाच्या कालखंडात तुम्ही बघितलं असेल जी काही विदारक चित्र होती एक्सपायर झालेल्या व्यक्तींची किंवा भुकेल्या व्यक्तीची किंवा वेगवेगळे कोरोनाच्या काळामध्ये अनेक अडचणी होत्या, त्याच्या संदर्भातली फोटोग्राफीच्या संदर्भात मरणोत्तर जो काही पुरस्कार देण्यात आला दानिश सिद्दीकी यांना देण्यात आला. दानिश सिद्दीकी यांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे छायांकन उत्कृष्टरित्या केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. आणि हा पुलित्झर पुरस्कार जो आहे 1917ला पहिले भारतीय कोण असा जर प्रश्न आला तर गोविंद बिहारी लाल यांना देण्यात आला. अशा पद्धतीने हा भाग लक्षात ठेवू शकता. हे पुरस्कार झाले महत्त्वाचे मे 2022 मधील. आता काही नियुक्त्या खूप महत्त्वाच्या आहेत. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 15 मे 2022 पासून राजीव कुमार यांनी कार्यभार स्वीकारला आणि ते भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरले. 15 मे 2022 ते 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत त्यांचा कालखंड असणार आहे. जे काही लोकसभेच्या 2024चे इलेक्शन होणार आहे, आगामी 5 वर्षानंतर जे लोकसभेचे इलेक्शन होतं तर ते देखील यांच्या नेतृत्वाखालीच होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून 15 मे 2022 पासून राजीव कुमार यांची निवड करण्यात आली आणि ते भारताचे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरले. अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आता राजीव कुमार यांच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. झारखंड कॅडरचे 1984 बॅचचे सेवानिवृत्त IAS अधिकारी आहेत. 1 सप्टेंबर 2020 रोजी ते भारतीय निवडणूक आयोगात निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले, रुजू झाले होते. ते सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे अध्यक्ष राहिले आहेत. ते सदस्य कुठल्या विभागाचे ते एक पाहिजे. इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स काउन्सिलचे सदस्य होते. फायनान्शियल स्टेबिलिटी अँड डेव्हलपमेंट काउन्सिलचे सदस्य होते. त्यानंतर बॅक्स बोर्ड ब्युरोचे ते एक सदस्य होते. आणि 2020 साली केंद्रीय वित्त सचिव म्हणून शासकीय सेवेतून ते सेवानिवृत्त झाले. आता मग निवडणूक आयुक्त संदर्भात जनरल GK स्वरूपातली काय महत्त्वाची बातमी किंवा माहिती आहे बघा. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन 1950 ते 1958च्या दरम्यान. पहिल्या महिला निवडणूक आयुक्त VS रमादेवी त्या फक्त 16 दिवस होत्या. 26 नोव्हेंबर 1990 ते 12 डिसेंबर 1990 त्या सर्वात कमी काळखंड त्यांना मिळालेला आहे. आणि भारताचे सर्वाधिक काळ निवडणूक आयुक्त कल्याण सुंदरम 1958 ते 1997 10 वर्ष होतं. कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना केली जाते. स्थापना 25 जानेवारी 1950ला. मतदान दिन सुद्धा 25 जानेवारी हा साजरा केला जातो आणि मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर एक आंतरराष्ट्रीय शिखर परिषद क्वाड शिखर परिषद जी काय पार पडली 2022ची.
तिसऱ्या क्रमांकाची जपानमधील टोकियो या ठिकाणी पार पडली. आतापर्यंत क्वाड गटात जर तुम्ही बघितलं तर भारत आहे, ऑस्ट्रेलिया आहे, अमेरिका आहे आणि जपान. म्हणजे क्वाड गटात कोणते देश आहेत असा प्रश्न आला तर भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि जपान. QUAD क्वाड म्हणजे क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग, म्हणजे चतुर्भुज सुरक्षा संवाद. मग यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते, ऑस्ट्रेलियाचे अँथनी अल्बनीस जे मजूर पक्षाचे नुकतेच ऑस्ट्रेलियाचे नवनियुक्त पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली, अमेरिकेचे जो बायडन राष्ट्राध्यक्ष आणि जपानचे फुमिओ किशिदा पंतप्रधान. आता ही तिसरी जी परिषद पार पडली टोकियो जपान या ठिकाणी, याच्या आधीच्या दोन्ही परिषदा ह्या ऑनलाईन स्वरूपात अमेरिकेत पहिल्यांदा 2021ला पार पडली. 12 मार्च 2021ला पहिली ऑनलाईन परिषद अमेरिकेत, म्हणजे क्वाडची पहिली परिषद अमेरिकेत ऑनलाईन स्वरूपात पार पडली. दुसरी ऑफलाईन स्वरूपात अमेरिकेत पार पडली सप्टेंबर 2021 मध्ये, 24 सप्टेंबर 2021, आणि तिसरी जी पार पडली 24 मे 2022ला जपानमधील टोकियो या ठिकाणी. मग इथं प्रश्न काय येईल की क्वाड गटामध्ये कोणत्या देशाचा सहभाग नाही आणि क्वाडच्या स्थापनेचा उद्देश काय, तर चीनच्या वाढत्या प्रभुत्वाला शह देणे. म्हणजे बघा या ठिकाणी क्वाडच्या स्थापनेचा उद्देश काय हा बी आपल्याला प्रश्न विचारला आहे. तत्पूर्वी क्वाडच्या संदर्भातली माहिती आपल्याला पाहिजे. 12 नोव्हेंबर 2017ला स्थापना झाली. जनक कोण, तर तत्कालीन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे जे जनक आहेत. एकूण 4 देश आहेत. क्वाडचा उद्देश चीनच्या वाढत्या आक्रमकतेला रोखण्यासाठी क्वाडची स्थापना करण्यात आली. प्रशांत महासागरा क्षेत्रातील प्रादेशिक सत्ता संतुलन कायम ठेवण्यासाठी. हिंदी महासागर आणि पश्चिम पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या वाढत्या आरमारीला लगाम घालण्याचे हे एक उद्दिष्ट आहे. इंडो पॅसिफिक प्रदेशातील लोकशाही देशांच्या हिताचे रक्षण करणे आणि जागतिक आव्हानाचा सामना करणे हा एक उद्देश आहे. आणि चीनच्या आरमारी वर्चस्वाला लगाम लावणे. थोडक्यात काय, तर चीनच्या आरमारी वर्चस्वाला लगाम लावण्याचं काम ह्या क्वाड संघटनेचे देश करणार आहेत. म्हणूनच चीननं क्वाडचं वर्णन काय केलंय, नवीन नाटो असं वर्णन केलंय. तुम्हाला हा देखील प्रश्न येईल, चीननं क्वाडचं वर्णन काय केलं, तर नवीन नाटो असं वर्णन केलंय. मग टोकियोमध्ये, जपानमधील टोकियो या ठिकाणी क्वाडची जी काही तिसरी परिषद पार पडली, या तिसऱ्या परिषदेची ठळक मुद्दे काय आहेत हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. बघा 4 नेत्यांनी सागरी देखरेख उपक्रमावर सहमती दर्शवली. सागरी देखरेख उपक्रमावर सहमती दर्शवली. अंतराळ आधारित पृथ्वी निरीक्षण डेटा सामायिक करण्यासाठी, बघा अंतराळ आधारित पृथ्वी निरीक्षण डेटा सामायिक करण्यासाठी 4 देशांनी वचनबद्धता दर्शवली आहे. त्यानंतर क्वाडने एकत्रितपणे 257 दशलक्ष कोविड लस पुरविली आहेत. क्वाड फेलोशिप हा कार्यक्रम 4 देशापैकी प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांना US मध्ये पदवीधर स्टीम पदवीसाठी अभ्यास करण्यासाठी अनुमती देईल. हा एक ठराव या ठिकाणी पास करण्यात आला. मग क्वाडच्या संदर्भात पहिली बैठक, दुसरी बैठक, तिसरी बैठक, कोणते देश आहेत, काय उद्देश हे माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. त्यानंतर देशातील पहिली जीन बँक महाराष्ट्रात. ज्या बाबी महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतात त्यावर आयोग प्रश्न विचारत असतो. म्हणजे बघा, सागरी जैवविविधता, पिकाचे वाण, पशुधनाच्या विविध जाती, गवत, माळरान आणि कुराणामधील जैवविविधतेच्या संवर्धनासाठी जनुकीय कोश म्हणजे जीन बँक तयार करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेताना आणि अशा जीन बँक निर्माण करणे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरले. मग याचा फायदा काय, राज्यातील जैवविविधतेचे संवर्धन होऊन येणाऱ्या पिढ्यासाठी नैसर्गिक संसाधने जतन करणे शक्य होणार आहे. हा एक सगळ्यात महत्त्वाचा फायदा. येत्या 5 वर्षात 172.39 कोटी रुपये खर्च करण्यात येणार. याच्यावर राज्य जैवविविधता मंडळाच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार. देशातील पहिली जीन बँक महाराष्ट्रात, अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, गगन नेव्हिगेशन प्रणालीचा वापर करणारी इंडिगो पहिली कंपनी. बघा, स्वदेशी नेव्हिगेशन म्हणजे आपण GPS वापरतो अमेरिकेचं, स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम गगन वापरून विमान उतरवणारी इंडिगो ही देशातील पहिली एअरलाइन्स बनली आहे. यासह भारत आशियातील पहिला देश बनला आहे की ज्याकडे स्वतःची स्वदेशी नेव्हिगेशन एअरक्राफ्ट ऑपरेशन सिस्टीम आहे. राजस्थानमधील किशनगड विमानतळावर ATR 72 नावाचं जे काही विमान आहे, GPS सहित जिओ ॲग्नेमेटेड नेव्हिगेशन म्हणजे गगन वापरून उतरवण्यात आले. कोणतं विमान आणि कोणत्या विमानतळावर हा देखील भाग महत्वाचा आहे. स्वतःचे नेव्हिगेशन सिस्टीम असणारे 4 देश आहेत. अमेरिका आहे GPS, रशियाचं ग्लोनास आहे, युरोपियन युनियनचं गॅलिलिओ आहे आणि चीनचं बायडो आहे, BEIDOU. अशा पद्धतीनं जे काही सिस्टीम आहेत नेव्हिगेशनच्या स्वतःच्या
त्या सिस्टीमचे देश, कोणतं देश आणि कोणती सिस्टीम असाही प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल मध्यंतरी हनुमान चाळीसावरनं नवनीत राणा दाम्पत्यानं मातोश्रीवर हनुमान चाळीसा म्हणायचं या संदर्भातला जो काय अट्टास धरला होता त्याच्या संदर्भात तुम्ही बघितलं असेल त्यांना अटक करण्यात आली. कलम 124च्या अंतर्गत, देशद्रोहाचा कलमाच्या अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती. मग राजद्रोहाचा कलम स्थगित करण्याचा जो काय निर्णय देण्यात आला सर्वोच्च न्यायालयानं, हा निर्णय 11 मे 2022 दिला. 162 वर्षे जुना हा जो काही कायदा आहे त्याच्या संदर्भातला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. म्हणजे कलम 124A यापुढे गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. 11 मे 2022 ऐतिहासिक निर्णय देण्यात आला. मग राजद्रोहाचे कलम स्थगित. मग कोणते कलम होते? 124 होते. राजद्रोह कायदा काय? तर सरकार विरोधात असंतोष निर्माण करण्याचा, त्या असंतोषाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न हा भारतीय दंड संहितेच्या कलम 124 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा होता. पूर्वी होता, आता नाही. ब्रिटिशांच्या राजवटीखाली असताना 1870 साली हा कायदा बनवण्यात आला. कधी? 1870 हा कायदा बनवण्यात आला. या गुन्ह्यासाठी दंड अथवा जन्मठेप अशा शिक्षा होऊ शकत होत्या. मग राजद्रोहाचं कलम जे स्थगित केले, कोणतं कलम? 1870 ब्रिटिशांनी आणलं होतं. 11 मे 2022 भारताने ते रद्द केलं. कलम कोणतं? 124A. त्यानंतर एक निधन वार्ता आहे. पंडित शिवकुमार शर्मा जे प्रसिद्ध संतूर वादक आणि संगीतकार आहेत. 10 मे 2022 रोजी वयाच्या 84व्या वर्षी त्यांचं निधन झालं. संतूरवर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे ते पहिले संगीतकार होते. बघा वाक्य काय म्हणलंय? संतूरवर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे ते पहिले संगीतकार होते. संतूर हे काश्मीरचे लोकवाद्य आहे. त्यांचं पंडित शिवकुमार शर्मा यांचं आत्मचरित्र कोणते? जर्नी विथ अ 100 स्ट्रिंग्स. बघा, जर्नी विथ अ 100 स्ट्रिंग, माय लाईफ इन म्युझिक 2002 हे प्रकाशित झालेलं आहे आत्मचरित्र. त्यांना संगीत नाटक अकादमीचा 1986चा पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री 1991चा मिळाला आहे. पद्मविभूषण 2001चा मिळाला आहे. त्यांचे प्रसिद्ध अल्बम आहेत द लास्ट वर्ड इन संतूर, द एलिमेंट्स वॉटर हा एक अल्बम आहे, कॉल ऑफ द व्हॅली हा एक अल्बम आहे. सिलसिला चित्रपटाला आणि चांदणी चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं. आणि 1985 संयुक्त राज्य बाल्टिमोरचे ते मानद नागरिकत्व त्यांना प्रदान करण्यात आलं. मग पंडित शिवकुमार शर्माच्या संदर्भात काय लक्षात होतं? संतूरवर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारे ते पहिले संगीतकार होते आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आता पहिल्या घटना मे मध्ये काय घडल्या ते बघा. केरळ भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म म्हणजे सी स्पेस आणणार आहे. केरळ सरकारने 1 नोव्हेंबर 2022 पासून स्वतःच्या मालकीचे ओव्हर द टॉप म्हणजे OTT प्लॅटफॉर्म लॉन्च करणार आहे. मग OTT प्लॅटफॉर्म स्वतःच्या मालकीचे लॉन्च करणारं भारतातलं पहिलं राज्य केरळ. त्यानंतर लष्कराच्या हवाई दलातील हेलिकॉप्टरचे सारथ्य प्रथमच महिलेच्या हाती देण्यात आले. नाशिक येथील आर्मी एव्हिएशन स्कूलमध्ये कॉम्बॅक्ट एव्हिएटरचे प्रशिक्षण पूर्ण करत कॅप्टन अभिलाषा बराक या देशातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक ठरल्या. लक्षात काय ठेवायचं? देशातील पहिल्या हेलिकॉप्टर वैमानिक कोण? अभिलाषा बराक. त्या हरियाणा राज्यातील आहेत. हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर राज्य सर्व महाराष्ट्रातील बघा तुम्ही देशात तुम्ही बघितलं असेल तर सर्व विद्यापीठाचे कुलपती हे राज्यपाल असतात. परंतु पश्चिम बंगाल सरकारने असा निर्णय घेतला आहे की राज्यपालाऐवजी मुख्यमंत्री हे सर्व विद्यापीठाचे कुलपती असतील. अशा स्वरूपाचा निर्णय घेणारं देशातलं पहिलं राज्य पश्चिम बंगाल ठरलं. त्यानंतर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक निर्णय घेतला. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या ठिकाणी संविधान भवन, महाराष्ट्रातलं पहिलं संविधान भवन जामखेड या ठिकाणी उभारण्यात येणार. त्यानंतर आपला मे मधील दिनविशेष पाहिजेत. 1 मेला कामगार दिन साजरा केला जातो. 2022च्या 1 मेच्या कामगार दिनाची थीम काय? तर सकारात्मक सुरक्षा आणि आरोग्य संस्कृती निर्माण करण्यासाठी एकत्र काम करणे हे कामगार दिनाची थीम आहे. अलीकडे फक्त दिनविशेष पाठ करून उपयोग नाही, त्या दिनविशेष थीम विचारली जाते. गेल्या वर्षीची अभियांत्रिकीची परीक्षा झाली, त्या अभियांत्रिकीच्या परीक्षेत सायन्स दिनाची थीम विचारली होती. म्हणून इथून पुढे आपल्याला थीम सुद्धा करावं लागणार. 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा केला जातो. थीम काय? शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एकात्मिक दृष्टिकोन. 12 मेला जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. 2022च्या जागतिक परिचारिका दिनची थीम आहे नर्सेस ए व्हॉइस टू लीड अशी थीम आहे. नर्सिंगच्या संस्थापिका ज्या आहेत फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस म्हणून हा 12 मे साजरा केला जातो 1965 पासून.
द लेडी विथ द लॅम्प म्हणून त्या ओळखल्या जातात. केनियाची नर्स अन्ना काबाले दुबा यांना 2022चा जगातील सर्वोत्कृष्ट नर्सचा पुरस्कार मिळाला. कदाचित त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल. कोणत्या देशाची नर्स? केनियाची. नाव काय? अन्ना काबाले दुबा. जगातील सर्वोत्कृष्ट नर्सचा पुरस्कार यावर्षी मिळाला. 18 मे हा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. 2022च्या संग्रहालय दिनची थीम आहे संग्रहालयाची शक्ती, द पॉवर ऑफ म्युझिशियम. त्यानंतर 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 2022च्या जागतिक मधमाशी दिनाची थीम आहे बी एंगेज्ड, बिल्ड बॅक बेटर फॉर बीज अशा स्वरूपाची थीम आहे. 22 मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. त्याची थीम आहे इन्व्हेस्ट इन आवर प्लॅनेट. आणि 23 मे हा दिवस जागतिक कासव दिन म्हणून साजरा केला जातो. म्हणजे मे मधील जे काही महत्त्वाचे दिन विशेष आहेत ते महत्त्वाचे घेतले. मे मध्ये अनेक म्हणजे प्रत्येक महिन्यात अनेक दिन विशेष आहेत, पण जे महत्त्वाचे आहेत ते या ठिकाणी मी घेतले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण मे 2022 मधील ज्या ज्या काही महत्त्वाच्या परीक्षा म्हणून घटना आहेत त्याचा आढावा घेतला आहे. या संदर्भात याच्या आधीचे लेक्चर पाहण्यासाठी युनिक अकॅडमीच्या यूट्यूबवर जाऊन तुम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि आता मे जवळजवळ 5 महिन्याचे व्हिडिओ आहेत. येणाऱ्या ऑगस्ट 2022च्या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी, ऑक्टोबरमधल्या कंबाईन परीक्षेसाठी, पोलीस भरतीसाठी, सरळ सेवा परीक्षेसाठी, तलाठी परीक्षेसाठी, सगळ्या परीक्षेसाठी ही लेक्चरची सिरीज तुम्हाला अतिशय उपयुक्त असणार आहे. या लेक्चरच्या संदर्भात तुमचे काही अभिप्राय असतील तर निश्चितच तुम्ही या युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा अशी मी सर्वांना विनंती करेन. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. दी युनिक अकॅडमीचे नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.